नमस्कार मित्रांनो, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर अवघे काही दिवस राहिले, शिल्लक 30 दिवस जे राहिलेले आहेत आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे। सर्वजण जे आपल्या गणपती बाप्पांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची जे बुकिंग करण्यामध्ये व्यस्त आहे। तर आजचा आपला विरारला आलो आहे, जो आपला सेकंड जो पार्ट होता तो कव्हरअप करण्यासाठी आलो आहे। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा नक्कीच आवडेल। या व्हिडिओमध्ये जे आहेत ते आमचे राहिलेले जे स्टॉल्स होते, वर्कशॉप होते विरार वेस्टला, ते आज आम्ही कव्हरअप करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। सोबतच एक या ब्लॉगच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटेल जे डेकोरेशनचं वगैरे लागतात, त्या डेकोरेशनचं सुद्धा आम्ही इथे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पुढच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहोत। आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल। व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि इथे नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती बुक करू शकता। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ओम कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। इथे तुम्हाला जे ते POP आणि शाडू मातीच्या मूर्ती घरगुती आणि सार्वजनिक मिळून जातील। तर मित्रांनो, आता मी आहे ओम कला केंद्र या वर्कशॉपमध्ये, जे की विरार वेस्टला आहे, मलंज नाक्याला। जसं की तुम्हाला मी आधीच बोललो आहे की इथे तुम्हाला POP आणि शाडू मातीच्या मूर्ती योग्य दरात ज्या आहेत त्या मिळून जातील। तुम्ही एक एक मूर्ती बघू शकता, किती सुंदर अशी ही मूर्ती आहेत बाप्पांच्या। तर तुम्ही या वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करू शकता। इथे तुम्हाला आवडणाऱ्या मूर्ती ज्या आहेत ते तुम्हाला भेटून जातील। तसेच तुम्हाला इथे घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत ते उपलब्ध होऊन जातील। तुम्ही या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता। सोबतच स्टार्टिंगला जे आहे ते तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर कुठली मूर्ती आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून कॉल करू शकता किंवा डायरेक्टली व्हिजिट करू शकता। अगदी स्टेशनच्या जवळ आहे ही वर्कशॉप। एकाच ठिकाणी तुम्हाला 15 ते 17 जे वर्कशॉप आहेत ते एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वर्कशॉपमध्ये नक्कीच बाप्पाची जी मूर्ती आहे ती आवडूनच जाईल। तर या वर्कशॉपला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। तर चला तर मग अजून जे बाप्पांची मूर्ती आहेत ते आपण बघून घेऊयात। तर आता मी आहे वरद कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। इथे सुद्धा तुम्हाला शाडू मातीच्या आणि POPच्या मूर्त्या मिळून जातील। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे वरद कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। इथे तुम्हाला याच्यात सर्व शाडू मातीच्या मूर्त्या मिळून जातील, घरगुती आणि सार्वजनिक। मूर्त्या बघू शकता, किती सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि त्यावर केलेलं हे वर्क, डायमंड वर्क म्हणा किंवा धोती वर्क, किती सुंदर असं हे वर्क दिसतंय। तर तुम्ही या वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करू शकता। इथे तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या योग्य अशा दरात मिळून जातील। तर या वर्कशॉपला या आणि नक्कीच तुमच्या आवडती जी मूर्ती आहे ती तुम्ही बुक करू शकता इकडून। तर आता मी आलो आहे श्री साई गणेश कला केंद्र या वर्कशॉपमध्ये। इथे जे ते तुम्हाला ऑलमोस्ट मी परत सांगेन की 90% तुम्हाला इथे जे ते शाडू मातीच्या मूर्त्या मिळून जातील आणि मूर्त्याही एवढ्या सुंदर आहेत की त्यावर केलेलं काम तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा या मूर्त्या आहेत। तर या वर्कशॉपला सुद्धा तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। तर या वर्कशॉपमध्ये तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांच्या मूर्त्या मिळून जातील। तर या वर्कशॉपला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। एक्झॅक्ट
ॲड्रेस जे आहे ते आहे विवा मलंज ग्राउंड स्टेशनपासून अवघा 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटोज वगैरे अवेलेबल आहेत. तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला आहे ती व्हिजिट करू शकता जर तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या जर तुम्ही बघत असाल तर. तर मित्रांनो, आता मी आहे चिंतामणी आर्ट्स या वर्कशॉपमध्ये. इथे तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या ज्या आहेत ते मिळून जातील, घरगुती आणि सार्वजनिक. चला तर मग बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बघून घेऊ. तर मित्रांनो, या वर्कशॉपमध्ये तुम्ही बघू शकता बाप्पांच्या खूप साऱ्या अशा मूर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला इथली प्रत्येक मूर्ती जी आहे तर बघाल तर त्या मूर्ती जी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडून जाईल. आणि प्रत्येक मूर्तीवर जे काम केलेलं आहे ते सुद्धा किती सुंदर असं हे काम आहे. तर या वर्कशॉपला नक्कीच व्हिजिट करू शकता, चिंतामणी आर्ट्स. इथे पण तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या घरगुती आणि सार्वजनिक मिळून जातील. तर या वर्कशॉपला सुद्धा नक्कीच व्हिजिट करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता मी आलो आहे परिकला आर्ट्स या वर्कशॉपमध्ये. इथे सुद्धा तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्या ज्या आहेत ते मिळून जातील. तर मित्रांनो, आता मी आहे परिकला आर्ट्स या कला केंद्रामध्ये. या कला केंद्रामध्ये तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत गणपती बाप्पांच्या त्या सुबक अशा मिळून जातील. सोबतच इथे तुम्हाला POP आणि शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्यांचे ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. तुम्ही एक मूर्ती बघू शकता, किती सुंदर अशा या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर या मूर्तीच्या बुकिंग करण्यासाठी तुम्ही आपल्या विरारला येऊ शकता, विरार वेस्ट मलंज नाक्याला. इथे तुम्हाला एकूण 17 ते 18 असे एकाच ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पांचे वर्कशॉप्स भेटतील. तुम्हाला इथे जी कुठली तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती आवडेल ती तुम्ही नक्कीच इथून जे तुम्ही बुक करू शकता. तर नक्कीच लवकरात लवकर या. अवघे काही दिवस राहिलेले आहेत. या गणपती बाप्पांच्या मूर्तीची जी बुकिंग जी आहे ती तुमच्या करून घ्या. नंतर तुम्हाला परत डेकोरेशनसाठीच वगैरे वेळ लागेल. तर लवकरात लवकर या आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती तुम्ही बुक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आता मी आलो आहे श्री गणेश आर्ट्स या कला केंद्रामध्ये. इथे तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक असे गणपती बाप्पांच्या मूर्ती मिळून जातील.
तर आता मी आलो आहे श्री गणेश आर्ट या कला केंद्रामध्ये. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगलं, या वर्कशॉपमध्ये तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक अशी दोन्ही प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. सोबतच शाडू माती आणि POP अशा दोन्ही मूर्त्या तुम्हाला इथे मिळून जातील. तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक मूर्तीवर किती सुंदर असं डायमंड वर्क किंवा धोतर वर्क केलेलं आहे. तर तुम्हाला इथल्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं धोतर वर्क किंवा फेटा वर्क किंवा गणपती बाप्पावर डायमंड वर्क जे आहे ते कळून मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जे आहे त्या वर्कशॉपला व्हिजिट करावं लागेल, कारण वेळ जो आहे तो खूप कमी राहिलेला आहे. अवघे काही 30 दिवस बाकी आहेत, त्याच्यापेक्षाही कमी दिवस बाकी राहिलेले आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही या वर्कशॉप्सला व्हिजिट करू शकता आणि आपली गणपती बाप्पांची जी लाडकी मूर्ती आहे ती तुम्ही बुक करून तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. त्याला लवकरात लवकर या विरार वेस्ट मलंज नाक्याला तुम्ही तुमची आवडती जी मूर्ती जी आहे ती तुम्ही इथून बुक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आता मी आलो आहे प्रथमश आर्ट या वर्कशॉपमध्ये. इथे तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक मूर्त्या जे आहेत ते मिळून जातील. तर मित्रांनो, आता मी आहे प्रथमेश आर्ट या वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. POP आणि शाडू मातीच्या मूर्त्या एकदम सुंदर अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीवर जे आहे ते वर्क केलेलं आहे. धोतर वर्क, फेटा वर्क किंवा डायमंड वर्क बघू शकता. प्रत्येक मूर्ती किती सुंदर अशी मूर्ती दिसते. तर तुम्ही या प्रथमेश आर्ट या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता आणि तुमची आवडती मूर्ती जी आहे ती बुकिंग करू शकता. इथे तुम्हाला घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत बाप्पांच्या त्या अवेलेबल आहेत. तर लवकरात लवकर या, अवघे काही दिवस राहिलेले आहेत. या वर्कशॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमची आवडती मूर्ती जी आहे ती बुक करू शकता. तर मित्रांनो, आता मी आल्या आराध्य आर्ट्स या वर्कशॉपमध्ये. इथे तुम्हाला शाडू मातीच्या आणि POPच्या घरगुती आणि सार्वजनिक अशा मूर्त्या ज्या आहेत ते मिळून जातील. तर मित्रांनो, अवघे काही दिवस जे आहेत ते गणपती बाप्पांच्या आगमनासाठी राहिलेले आहेत. तर ज्यांची कोणाची मूर्ती गणपती बाप्पांची बुकिंग करण्याची राहिली असेल, जे की विरार किंवा विरारच्या आसपास राहत असतील, तर नक्कीच लवकरात लवकर या सर्व वर्कशॉपला व्हिजिट करा. आम्ही जो आहे तो पूर्ण व्हिडिओ जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही मूर्त्या राहिलेल्या आहेत, सर्व आपण दाखवले नाही आहेत या व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. जर तुम्हाला या वर्कशॉपला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही विरार वेस्ट मलंज नाका या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. इकडे गणपती बाप्पांची बुकिंग जी आहे ती चालू झालेली आहे आणि प्रत्येक मूर्ती तुम्ही बघू शकता. तुम्हाला जी मूर्ती आवडेल ती तुम्ही बुकिंग करून नक्कीच घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, इथले अजून काही वर्कशॉप जे आहेत ते व्हिजिट करायचे आमचे राहिले आहेत. जर तुम्ही येणार असाल तर नक्की सर्व या वर्कशॉपला व्हिजिट करा. आम्ही प्रयत्न करू की आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आपण पूर्ण ब्लॉग बनवून टाकू. तर तुम्ही नक्कीच या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. तर आय होप आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ पूर्ण जे गणपती बाप्पांच्या राहिलेल्या ज्या मूर्त्या होत्या, वर्कशॉप्स होते, ते मी पूर्ण कव्हरअप करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर या ब्लॉगनंतर तुम्हाला डेकोरेशनसाठी जे लागणारे साहित्य वगैरे असेल त्याचा ब्लॉग बघायला भेटेल. आणि ह्या वर्कशॉपमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. विरारला आहे, विरार वेस्ट मलंज नाक्यावर. तर तुम्ही इकडे या, तुमच्या लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती बुक करा. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ लवकर यायचं एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.